नमस्कार सर्वांना. मला ना सतत एक असा प्रश्न पडतो. प्रश्न म्हणजे काय, आपला एक सगळ्यांचा एक ग्रुप असतो. सोसायटीमध्ये म्हणा, फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा, कॉलेजमध्ये म्हणा किंवा गल्लीमध्ये म्हणा. आणि त्याच्यामध्ये ना नेहमी एक अशी लेडीज असते की जी फक्त तुम्हाला ऑब्झर्व करते. ऑब्झर्व करते इन द सेन्स की कसं असतं, आपण जर एखादी गोष्ट तिला म्हटलं ग्रुपमध्ये किंवा गप्पा मारताना असं म्हटलं की मी ना हे केले किंवा हे माझ्याकडं आहे, तर ती लगेच काय म्हणा, हो हो माझ्याकडं पण सेम असंच आहे किंवा माझ्या वहिनीकडं पण सेम असंच आहे. आणि कधी जर तिला असं दाखव म्हटलं ना, तर ती कधीच दाखवणार नाही. आणि प्रत्येक गोष्ट आपलं ऑब्झर्व करणार. आपण जर एखादा नवीन ड्रेस आणला तर सेम ती पण तसा ड्रेस घेणार. आपण एखादी नवी साडी घेतली सेम, आणि विचारणार पण कुठून घेतली गं, खूप छान वाटते, आणि कुठल्या दुकानात घेतली आहे. सेम सेम कॉपी करणार ती आपल्याला. मला असं वाटतं या लोकांचं म्हणजे इतकं इतकं कॉपी करतात, आणि मग ते आपल्याला असं वाटतं की अरे यार, काय आपण उगीच सांगितलं, कारण सेम सेम सगळं होऊन जातं. मग इवन मुलांच्या ड्रेसपासून ते तुमच्या साडीपर्यंत, ते तुमच्या ज्वेलरीपर्यंत प्रत्येक गोष्ट त्यांना कॉपी करायची असते. आणि जेव्हा आपण त्यांना सांगतो ना मला हे घ्यायचं, ते ऑलरेडी काय म्हणतात, नाही माझ्याकडे पण आहे, याच्यापेक्षा चांगलं आहे. इव्हन कुठलीही गोष्ट असू द्या, आपण फक्त त्यांना शेअर करायला पाहिजे. माझा ना भविष्यामध्ये हा प्लॅन आहे आणि मला अशी अशी खरेदी करायची आहे किंवा अशी अशी गोष्ट घ्यायची आहे किंवा मी ही ऑनलाईन किंवा कशी बघून ठेवली आहे. तर ती काय म्हणे, अगं तू किती लेट बघतेस किंवा तू हे किती लेट घेतलं आहे, हे कधीचंच होऊन गेलं आहे किंवा किती दिवस झालं हे फॅशन येऊन गेली आहे, तुला याच्याबद्दल काही माहितीच नाही आहे काय. एवढं असं सांगणार की आपल्याला वाटणार की हां खरंच यार आपण किती लेट करतोय. आणि तिला तर हे सगळ्या गोष्टी आधीच माहिती आहेत. आणि काही दिवसांना ती परत असं म्हणणार, अगं ते तुला घ्यायचं होतं ना, ते तू कुठून घेतलेस, प्लीज मला सांगशील का त्याचा ॲड्रेस. मला ना अशा व्यक्तींवर कधी कधी असं हसायला येतं. असं बघताना असं वाटतं की हिला तर सगळं माहिती आहे, आणि नंतर लगेच विचारायचं कुठून घेतलंस, कसं घेतलंस. मग मला असं कधी कधी त्यांना असं मनावं वाटतं की हे तुझ्याकडं होतं ना, मग तू परत का घेतेस. तर काय म्हणणार, नाही गं ते दिलं मी कुणाला तरी, माझ्या बहिणीला दिलं किंवा माझ्या वहिनीला दिलं किंवा माझ्या ताईला दिलं, काही ना काही असं तरी रिझन सांगणार ते, आणि आपल्याला कॉपी करणार. काय करायचं अशा लोकांचं. मला तर त्यांना थोडंसं जर असं मनात पण असं वाटत नसेल का की आपण एवढं कसं खोटं बोलतो धाड धाड, ते पण विथ कॉन्फिडन्स. त्यामुळे बाबा अशी ना मुलगी किंवा स्त्री प्रत्येक सोसायटीत, ग्रुपमध्ये, गल्लीमध्ये असते म्हणजे असतेच.